नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा बृहन्मुंबई महानगरपालिका ॲक्ट जो आहे 1888चा, त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जो ॲक्ट आहे 1888चा त्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला एक प्रकारे तांत्रिक प्रश्न म्हणून मदत करणारे प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, सोबतच आपला WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे। म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका कोणत्या नावाने ओळखली जाते? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला मागील परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने महानगरपालिका जी आहे ती ओळखली जाते। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, आपला प्रश्न दुसरा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत भटारखाना कोणत्या प्रकारची जागा आहे? पहा, या ठिकाणी काय विचारले की भटारखाना हा जो शब्द आहे याचा एक प्रकारे अर्थ काय आहे, किंवा भटारखाना ही कोणत्या ठिकाणाला म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर मिठाई तयार करण्याची जी जागा आहे तिला म्हटलं जातं पहा भटारखाना। कशाच्या अंतर्गत? तर जो बृहन्मुंबई महानगरपालिकाचा अधिनियम आहे 1888चा त्याच्या अंतर्गत। एक प्रकारे आपल्याला मिठाई तयार करण्याची जागा किंवा अन्न पदार्थ बनवण्याची जागा त्याला देखील भटारखाना म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती झालेल्या व्यक्तीला कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरवले जाईल? अपात्र म्हणजे काय? तर पदावरून कमी कशा पद्धतीने त्याला केलं जाईल? कोणाला? महाव्यवस्थापकांना। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महापालिकेसोबत कोणत्याही संविद्यात हिस्सा असल्यास जो व्यक्ती आहे महाव्यवस्थापक त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी संस्था कोणत्या वर्षी बनली आहे? पहा, काय विचारले की प्रतिनिधी संस्था कोणत्या वर्षी बनलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 1952 या वर्षी मुंबई महानगरपालिका जी आहे ही प्रतिनिधी संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली, 1952 साली। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या नवीन 221 जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी घेण्यात आली होती? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा। TCS जे आहे पॅटर्न त्यामध्ये आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिका जो ॲक्ट आहे 1888चा अधिनियम जो आहे तर त्याविषयी खूप महत्त्वाचे प्रश्न आतापर्यंत त्यांनी विचारलेले आहेत। त्यामध्येच हा एक प्रश्न ॲड होता पहा, तर महानगरपालिकेच्या नवीन 221 जागांसाठी जी सार्वत्रिक निवडणूक आहे ती कोणत्या वर्षी घेण्यात आलेली होती? तर ती निवडणूक मित्रांनो पहा ऑप्शन क्रमांक 4, तर 1992 या वर्षी घेण्यात आलेली होती। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। हा प्रश्न आपण नोट करून घ्यायचा आहे, किंवा प्रत्येक व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे पहा, त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा, त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF उपलब्ध करून दिलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार कोणत्या वर्षी देण्यात आला? या ठिकाणी वय वर्ष 18 लक्षात ठेवा, 18 वर्ष त्याआधी, म्हणजे यापैकी जे उत्तर आहे त्या वर्षाआधी वय जे आहे मतदानाचं ते 21 वर्ष होत होतं, पण त्या वर्षी म्हणजे कोणत्या वर्षापासून? तर पर्याय क्रमांक 1989 या वर्षापासून 18 वरून 21 वय करण्यात आलं मतदानासाठी। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिका सचिवाची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? जो अधिनियम आहे त्यामध्ये मित्रांनो खूप सारे महत्त्वाचे असे कलम आहेत, त्यापैकी हा एक कलम आहे, महानगरपालिका सचिवाची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? तर ते कलम आहे ऑप्शन क्रमांक 1, तर कलम 77 लक्षात ठेवा, कलम 77 या अंतर्गत महानगरपालिका सचिव जे आहेत त्यांची नियुक्ती केली जाते। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, बेस्ट ही कंपनी कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेत विलीन करण्यात आलेली आहे? बेस्ट नावाची कंपनी, लक्षात ठेवा, बेस्ट ही जी आहे ही कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट केली गेली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 1947 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाव्यवस्थापकाला अपात्र ठरविण्यासाठी किती सदस्यांची सहमती असणे गरजेचं आहे? पहा, महाव्यवस्थापक याला जर अपात्र ठरवायचं असेल तर किती सदस्य सहमत असणं आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर निम्मे सदस्य, म्हणजे जितके सदस्य आहेत त्यापैकी अर्धे सदस्य जे आहेत हे सहमत असावे लागतात ज्यावेळी महाव्यवस्थापकाला अपात्र ठरवायचं असेल त्यावेळी. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका निवडणुकीच्या पर्यवेक्षणाचे अधिकार हे खालीलपैकी कोणाकडे दिले गेले आहेत? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, महानगरपालिका निवडणुकीच्या पर्यवेक्षणाचे अधिकार हे कोणाकडे असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 2 तर राज्य निवडणूक आयुक्त हे जे आहेत हे 1888 जो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत महानगरपालिका निवडणुकीच्या पर्यवेक्षणाचे अधिकार जे आहेत हे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी जे ऑप्शन क्रमांक 2 आहे त्याचा ऑप्शन वरच्या ज्यामध्ये मिक्स झालेला आहे, तर या ठिकाणी काय आहे? राज्य निवडणूक आयुक्त. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम कोणासाठी काम करतो? मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा, प्रश्नाचं उत्तर आपण देत चालायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होत राहील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर लोकांची ने-आण आणि विद्युत ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी उपक्रम करतो. पहा, वीज पुरवठा आणि परिवहन कोणासाठी उपक्रम करतो? तर लोकांची ने-आण आणि विद्युत ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्यांसाठी. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेचे कामकाज कोणत्या कलमानुसार नियमन केले जाते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये काय विचारलंय आपल्याला की महानगरपालिकेचे जे कामकाज आहे तर ते कोणत्या कलमाच्या अनुसार नियमन केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर कलम 36 म्हणजे कलम 36 हे जे कलम आहे तर यानुसार महानगरपालिकेचं जे कामकाज आहे ते नियमन केले जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कलम 36. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, महानगरपालिकेला प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कोणत्या वर्षी देण्यात आली? प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी दिलेलं वर्ष कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 1907 हे जे वर्ष आहे या वर्षी महानगरपालिकेला प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1991 साली कोणते रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतलेलं आहे? हे जे 4 ऑप्शन आहेत पहा मित्रांनो त्यापैकी एक असं ऑप्शन आहे म्हणजे एक असं रुग्णालय आहे जे 1991 पहा 1991 या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर ॲक्वर्थ लेप्रसी रुग्णालय जे आहे हे 1991 वर्ष लक्षात ठेवा 1991 या वर्षी BMCने आपल्या ताब्यात घेतलेला आहे पहा ॲक्वर्थ लेप्रसी रुग्णालय. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेवर 5 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? या ठिकाणी प्रश्न थोडासा हा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे मित्रांनो पण खूप प्रश्न हा महत्त्वाचा आहे. BMC ॲक्ट जो आहे 1888चा त्याच्या अंतर्गत महानगरपालिकेवर 5 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती ही कोणत्या वर्षी करण्यात आली? ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक 2 1994. 1994 हे वर्ष असं आहे की त्या वर्षी महानगरपालिकेवरती 5 नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्यात आले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 16वा आहे अनुसूचित जनजातींसाठी राखून ठेवलेल्या जागांचे प्रमाण कोणत्या आधारावर ठरवले जाते? जे काही अनुसूचित जाती किंवा जमाती आहेत त्यांच्यासाठी राखून ठेवलेलं जे काही जागांचं प्रमाण असतं तर ते कोणत्या आधारावरती ठरवलं जातं?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर बृहन्मुंबईतील अनुसूचित जनजातीच्या लोकसंख्येवरती त्यांचं प्रमाण जे आहे हे ठरवण्यात येतं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सहाय्यक लेखापरीक्षक लिपिक मुख्य लेखापरीक्षकांच्या अधीनस्थ सेवकांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि समजून देखील घ्यायचा आहे. सहाय्यक लेखापरीक्षक लिपिक मुख्य लेखापरीक्षकांच्या अधीनस्थ सेवकांची जी नियुक्ती आहे ही कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ते कलम आहे पहा 78B. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कलम 78B या कलमानुसार सहाय्यक लेखापरीक्षक तसेच लिपिक मुख्य लेखापरीक्षकांच्या अधीनस्थ जे सेवक आहेत त्यांची नियुक्ती केली जाते कलम 78B नुसार. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत एकूण जागांच्या संख्येच्या किती टक्के जागा नागरिकांच्या मागास वर्गातील स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो, कारण या प्रश्नावरती आपल्याला एक वेळा समाज कल्याण ऑफिसला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे 1888चा त्याच्या अंतर्गत एकूण जागांच्या संख्येच्या किती टक्के अशा जागा आहेत की ज्या नागरिकांच्या मागास वर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत? तर त्या जागा आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1 25% इतक्या जागा. किती? 25%. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कलम 520D अंतर्गत राज्य शासनाला कोणत्या अधिकाराचा उपयोग करता येतो? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी कलम दिलेला आहे आपल्याला 520D. तर या कलमाच्या अंतर्गत राज्य सरकार जे आहे कोणत्या अधिकाराचा उपयोग करता येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर महानगरपालिका विसर्जित करण्याचा जो अधिकार आहे तो राज्य शासनाला आहे किंवा त्या अधिकाराचा उपयोग ते करतात ज्यावेळी कलम 520 त्यांना लागू करायचा असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सुधार विश्वस्त मंडळ कोणत्या वर्षी महानगरपालिकेत विलीन करण्यात आले होते? या ठिकाणी एक मंडळ विचारलं आहे, सुधार विश्वस्त मंडळ. हे जे आहे हे महानगरपालिकेमध्ये विलीन करण्यात आलेलं आहे, पण ते कोणत्या वर्षी केलेलं आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर 1933 हे जे वर्ष आहे 1933 या वर्षी सुधार विश्वस्त मंडळ हे जे आहे हे महानगरपालिकेमध्ये विलीन करण्यात आलं आहे, म्हणजेच समाविष्ट करण्यात आलेलं आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत प्रभाग समितीची रचना कोणत्या कलमानुसार ठरवली जाते? पहा प्रभाग समिती याची जी रचना आहे ती कोणत्या कलमांतर्गत होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर कलम 50TT. पहा कलम 50TT या कलमा अंतर्गत प्रभाग समिती जी आहे त्याची रचना जी आहे ती ठरवली जाते. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888चा एकूण जागांच्या संख्येच्या 1/2 जागा कोणत्या वर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे. यापूर्वी आपल्याला किती टक्के जागा शिल्लक आहेत असं विचारलं होतं. या ठिकाणी टक्केवारी दिलेली आहे, ती कोणत्या वर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत हे विचारलेलं आहे. तर पहा BMCचा जो अधिनियम आहे 1888 याच्या अंतर्गत एकूण जागांच्या संख्येच्या 1/2 जागा कोणत्या वर्गासाठी असतात? तर त्या असतात पहा ऑप्शन क्रमांक 4. तर फक्त महिला वर्गासाठी किंवा महिलाच्या राखीव जागा असतात पहा 1/2. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचा किंवा इतर प्राधिकरणाचा कोणताही ठराव किंवा आदेश निलंबित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. समाज कल्याण भरती जी आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पहा महानगरपालिकेचा किंवा इतर प्राधिकरणाचा कोणताही ठराव किंवा आदेश निलंबित करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाकडे आहे? तर तो अधिकार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर राज्य शासनाकडे तो अधिकार ठेवण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विस्तारित उपनगरे किंवा कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेत विलीन करण्यात आलेले आहेत? पहा विस्तारित उपनगरे कोणत्या वर्षी BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर ते वर्ष आहे 1957. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 1957 वर्षी.
यानंतरचा प्रश्न आहे, महाव्यवस्थापकाच्या अनुपस्थितीच्या रजेसाठी कोणती संस्था मंजुरी देते? जर महाव्यवस्थापकाला त्याची रजा द्यायची असेल तर ती कोणत्या संस्थेकडून त्याला मंजूर करून घ्यावी लागते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. लक्षात ठेवा, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समिती जी आहे यांच्याकडून ती रजा त्यांना मंजूर करून घेणं गरजेचं असतं. या ठिकाणी मित्रांनो तिसरं जे ऑप्शन आहे हे 2 मध्ये मिक्स झालेलं आहे. तर पूर्ण काय आहे, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समिती. या ज्या चुका आहेत मित्रांनो प्रिंटमध्ये थोड्या तर या तुम्हाला PDF मध्ये दिसणार नाहीत, त्याबद्दल क्षमस्व असावं. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार नवीन इमारतीच्या उभारणीबाबत आयुक्तांना नोटीस देणे आवश्यक आहे? पहा, नवीन इमारतीच्या उभारणीबाबत आयुक्तांना नोटीस देणे गरजेचं असतं, तर ते कलम कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर कलम 152. कलम 152 अनुसार नवीन इमारतीच्या उभारणीबाबत आयुक्तांना नोटीस देणं हे गरजेचं असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आलेला आहे? पहा, उपनगर विभाग हा महानगरपालिकेमध्ये कोणत्या वर्षी विलीन झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर 1950 या वर्षी उपनगर विभाग जो आहे तो महानगरपालिकेमध्ये विलीन करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महापौर पदासाठी आळीपाळीने आरक्षण कोणाकोणासाठी ठेवण्यात आलेलं आहे? पहा, महापौर पदासाठी आरक्षण जे आहे ते बारीबारच्यानं कोणाकडे ठेवण्यात आलेलं आहे? तर ते ठेवण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 1 अनुसूचित जाती, मागासवर्गीय नागरिक आणि महिला यांच्याकडे आळीपाळीने महापौर पदासाठी जे आहे हे आरक्षण राखीव ठेवण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 29 आहे, महाव्यवस्थापकाची नियुक्ती कोणत्या कालावधीसाठी करण्यात येते? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, कोणत्या कालावधीसाठी म्हणजेच काय प्रश्न आहे की महाव्यवस्थापकाची नियुक्ती किती वर्षासाठी केली जाते? तर ती केली जाते पहा ऑप्शन क्रमांक 2. तर एकूण 5 वर्षांसाठी महाव्यवस्थापकाची नियुक्ती जी आहे ती केली जाते. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत परिवास्तू यामध्ये कोणती गोष्ट समाविष्ट करण्यात आलेली आहे? पहा, परिवास्तू. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर घरवाड्या, इमारती आणि जमीन ही जी परिवास्तू आहे ही 1888च्या अधिनियमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे पहा परिवास्तूमध्ये. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न जे आपल्याला BMC ॲक्ट 1888चा जो आहे त्यावरती घेतलेले आहेत. अशाच पद्धतीचे अजून जर काही प्रश्न पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे जे काही क्वेश्चन पेपर सेट आहेत या चॅनलवरती आपण ते प्रोव्हाइड करत आहोत, ते पण अगदी फ्रीमध्ये. मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी आपलं टेलिग्राम आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.